सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर एका प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर एका प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरते. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील लोक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते. अहो पण मला असे वाटते खरं तर संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला पाहिजे. कारण हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठी या शब्दाचा अर्थ तरी काय? मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला. जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅच एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांधकर, पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते तो उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मावळे लढले. आदिलशाहच्या 1500 माणसांबरोबर लढले. या 7 जणांची नावं विसाजी बल्ला, दीपोजी राऊत, विठ्ठल जात्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धिलाल, प्रतापराव गुंजर. वेड्यात मराठी वीर दौडले साथ, वेड्यात मराठी वीर दौडले साथ. या वीराला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान गुरुजी असे आहे. याच खानानं शिवरायांनी केलेला अल्लाचा प्रसंग नमूद केला आहे. शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालात निघून गेले. काही वेळाने गोरबा थांबला. शाहिस्ते खानची एक बहीण खानाकडे धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी ना पता है, भाईजान मेरी बेटी ना पता है. त्यावेळी आपली बोटे तुटलेला शाहिस्ते खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाही, शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाही. आणि जरी त्यांनी तिला पळवलं तरी बेफिकीर राहा, कारण तो शिवाजी तिची लेकीसारखी काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मन आला महाराजांच्या चारित्र्यावर. ही गोष्ट सांगण्याचा तात्पर्य एवढेच की आता संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका फुटपाथ लपून बसली होती. नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात असा असावा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात, पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल तर शिवाजीच्या भूमीत जन्म घेतल्याचा, तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असेल तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्धिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती प्रमुख कोण होता? नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहता शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखे पाठवून देणारा रुस्तुम जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात, तर मग शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का? अरे शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा पुराण झाले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बनल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधण्यात आले. महाराजांनी मंत्र्याला विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर झाले, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी विचारले, महाराज जागा दाखवा. शिवरायांनी आपली राजवाडे समोरील जागा दाखवली व तेथील आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतले. हा
अफजल खानाला मारल्यानंतर शिवराय प्रतापगडावर गेले. जिजाऊने विचारले अफजल खानाचे काय झाले. महाराज उत्तरले मासाहेब अफजल खान मारला गेलाय. जिजाऊने विचारले त्याचं प्रेत कुठे आहे. महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील जिजाऊ. शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याचे शिवाय होते. जर खान संपला तर आता वैरही संपली. तुझ्या राज्यात कोणा प्रेताने कोणा कोल्ह्या कुंद्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्मारक बाळ. शिवरायांनी अफजल खानाचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे त्याची कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रयतेच्या वारी गेला. आणि पुढे हाच सिंह रयतेच्या वारी गेला. त्याच्या हातून महाराष्ट्र घडला. त्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून या आपल्या राज्याचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जाती विरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्धच होता. हे लक्षात घ्या. शेवटी जाता जाता एवढेच म्हणून जाईल. शेवटी जाता जाता एवढेच म्हणून जाईल. शिवबा शिवाय किंमत नाही. शंभू शिवाय हिंमत नाही. शिवबा शिवाय किंमत नाही. शंभू शिवाय हिंमत नाही. भगवा शिवाय नवत नाही. आम्ही शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही आणि आम्ही शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही. एवढे करून मी माझ्या भाषेत खूप छान खूप छान. दादा बाल शिवराय या पुढे येऊ द्या.